नमस्कार, श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर सरळ आणि साध्या सोप्या पद्धतीने केलेली शेवग्याची मसाला रेसिपी, शेवग्याची मसाला भाजी आहे। खूप सुंदर असे लागते। मी जास्त काळा मसाला पण वापरलेला नाहीये, पण खूप सुंदर अशी चव लागते। हा बघा, कलर पण किती सुंदर आलेला आहे। अशा पद्धतीने ही भाजी तुम्हाला आज मी बनवून दाखवणार आहे। चला तर मग आपण वेळ न घालवता ही रेसिपी पाहून घेऊया। तर इथं शेवग्याची भाजी करण्यासाठी ते मी पाव किलो शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून याची साल काढून घेतलेली आहे। सगळी साल काढायची नाही, थोडी असली ना चव छान लागते। ही बघा, इथे मी साल काढून घेतलेली आहे आणि शेंगाचे असे ते बाजूला केलेले आहेत। आता हे शेंगा आपल्याला पाणी टाकून उकडून घ्यायचे। चला तर मग आता पुढची रेसिपी पाहून घेऊया। एका कढईमध्ये इथे मी 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी छान गरम झालं की आपल्याला शेवग्याच्या शेंगा टाकायचे। पाणी इथे चांगलं गरम झालेलं आहे। आता या शेवग्याच्या शेंगामध्ये टाकून घेऊया आपण। त्या पाण्यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे, थोडंसं मिक्स करून घेऊया शेंगा। हे पाणी आपल्याला ग्रेव्हीमध्ये वापरायचं आहे शेवग्याचं, पाणी फेकून नाही द्यायचं। आता हे झाकण ठेवून मिडियम गॅस करून 5 मिनिट आपल्याला शेंगा उकडून घ्यायचे। शेंगा उकडेपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया। इथे एक मी तवा ठेवलाय गॅसवर। इथे एक कांदा चिरून घेतलाय मोठ्या आकाराचा, तो आपल्याला सर्वात आधी भाजून घ्यायचा तव्यावर। ही भाजी एकदम सुंदर लागते, खूप टेस्ट लागते। आता याच्यावरती आपल्याला 1 चमचा तेल टाकून घ्यायचंय आणि छान असं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं। भाजलेला कांदा बाजूला करून घेऊया। त्याच तव्यावर खोबरं भाजून घेऊया। थोडंसं तेल टाकायचं आणि भाजून घ्यायचं। खोबऱ्यासोबत लसण पण भाजून घ्यायचं। 5-6 लसण पाकळ्या पण भाजून घ्यायचे। खोबरं पण इथं छान भाजून झालेलं आहे, हे पण बाजूला करून घेऊया। गॅस कमी गॅसवर भाजायचं, खोबरं छान भाजलं जातं। त्याच तव्यावर आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता पण भाजून घ्यायचा। कोथिंबीर आणि कढीपत्ता छान भाजलेला आहे। आता गॅस बंद करून सगळं एकत्र करून थंड करून घ्यायचं आणि याचं वाटण बनवून घ्यायचं। गॅस बंद करून घेऊया। 5 मिनिटं शेंगा उकडून मी हे बाजूला करून घेतलेले आहेत। शेंगा छान उकडले गेले आहेत। हे पाणी आपल्याला रस्स्यामध्ये टाकून द्यायचे, हे पाणी फेकून नाही द्यायचे, बाजूला ठेवून देऊया। आता हे मसाला थंड झालेला आहे। आता वाटून घेऊया खोबरं आणि कांदा छान। गॅसवर इथे एक मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1 मोठं पळी तेल टाकून घ्यायचंय फोडणीसाठी। इथं तेल गरम होईपर्यंत आपण मिक्सरमध्ये वाटण बारीक करून घेऊया। थोडंसं जास्त टाकायचं तेल, छान लागतं। तेल इथे गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आणि अर्धा चमचा जिरे टाकायचंय। थोडंसं तेजपान टाकूया। तर हे जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचंय। गॅस कमी करून घेऊया। वाटण छान तेलामध्ये भाजून घेऊया। गॅस मीडियम किंवा कमी करायचा, म्हणजे छान वाटण भाजलं जातं। आधी भाजल्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागत नाही। वाटण इथे छान भाजत आलेलं आहे। याच्यामध्ये आपण आता मसाले टाकून घेऊया। मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचंय, प्रमाणे लाल तिखट, चवीनुसार घरचा काळा मसाला, प्रमाणे मीठ, हळद, थोडासा मीठ मटण मसाला टाकायचा, हा 1 चमचा, चव खूप छान लागते। आता हे एकदा भाजून घेऊया। मसाले छान व्यवस्थित, थोडंसं पाणी टाकायचं किंवा दही टाकू शकता तुम्ही, म्हणजे आपले मसाले करपणार नाहीत। इथं मी थोडंसं पाणी टाकणार आहे, 2-3 चमचे पाणी टाकून घ्यायचं। मसाले पण छान इथे भाजून झालेले आहेत। हे बघा किती मस्त कलर आलेला आहे। त्याच्यामध्ये आपण ते जे पाणी काढलं होतं ना शेवग्याच्या शेंगाचं, ते टाकून घ्यायचंय। आता हे पाणी टाकून घेऊया। घट्ट पातळ तुमच्या आवडीनुसार टाका, मी तेवढंच पाणी टाकणार आहे जेवढं निघालं ना ते शेंगाचं। आता ह्या पाण्यामध्ये जे उकडलेल्या शेंगा आहेत ना आपण शेवग्याच्या, ते टाकून घ्यायचं, मिक्स करून घेऊया। आता झाकण ठेवून ह्याला थोडीशी 1 उकळी आणायची, कारण की शेंगा आधीच आपल्याला उकडलेले आहेत, त्याच्यामुळे थोडंसं शिजून घ्यायचं आणि गॅस बंद करून घ्यायचं। 1 मिनिटच्या जवळजवळ झालेली आहे भाजी। हे बघा मस्त अशी छान अशी उकळलेली आहे आणि भाजी आपली तयार आहे। खूप सुंदर अशी टेस्ट लागते। हे बघा कलर पण
खूपच सुंदर आले आणि चव पण छान लागते। आता त्याच्यावरती आपल्याला थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून गॅस बंद करून घेऊया। ही भाजी आपली रेडी आहे। गॅस बंद केलेला आहे मी इथं। हे पहा, ही अशी शेवग्याची भाजी भाकरी सोबत तर खूप छान लागते। भाकरी रश्श्यामध्ये चुरायची खूप सुंदर लागते। अशी मस्त अशी आपली ही भाजी तयार आहे।